मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार यांनी एक मोठं भाष्य केलंय। आरक्षणाबाबत केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, केंद्राने पुढाकार घेऊन यावर सोल्युशन काढावं असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर यावर भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी पवारांना उलट सवाल विचारलाय। पवार गेली 50 वर्ष राजकारणात आहेत, मग सत्तेत असताना त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय का घेतला नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला। या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचे असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे। आम्हा लोकांचा हा आग्रह राहील। दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियांनी मांडली होती। यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलून आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता येण्यात गेली तर त्याची आम्ही काळजी घेऊ। राजकारणाच्या मध्यबिंदूला राहणं हे अप्रिशिएट केलं पाहिजे। कमाल की बात आहे भाई, 50 साल करते हो, नो अप्स अँड डाऊन। पण मग त्या वेळेत का नाही केलं? केंद्रात सरकार 95 ते 99 13 दिवसाचं एकदा, 13 महिन्याचं एकदा, 4.5 वर्षाचं एकदा अटलजींचं आलं, मोदीजींचं 10 वर्ष आलं। बाकीचे तर सदा सर्व काळ सरकार राज्यात, केंद्रात, जिल्हा परिषदेत तुमचीच असतात, तुमची असायची। तर त्यावेळेला तुम्ही हे का नाही केलं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा